नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजत असताना नांदेडमधील देखील असा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे। एका मठातील महाराजाने लग्नाचा आमिष दाखवून 47 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचं उघड झालं आहे। या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी महाराजाला अटक करत गुन्हा दाखल केला आहे। नाशिक नंतर नांदेडमध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे। संत हरिगिर दत्तगिर गिरी महाराज वय वर्ष 38 असं अटक करण्यात आलेल्या महाराजाचं नाव आहे। 46 वर्षीय महिलेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेनं दिली आहे। भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून 39 वर्षीय इस्माला अटक केली आहे। मठातील 39 वर्षीय महाराज आणि 46 वर्षीय पीडित महिला यांचे एकमेकांवर प्रेम संबंध होते। या प्रेम संबंधातून त्यांची जवळीक वाढली, पण पुढे महाराजाने लग्नास नकार दिला। आपली फसवणूक झाल्याची पीडित महिलेला जाणीव झाली आणि तिने तक्रार देत गुन्हा नोंदवला आहे। दरम्यान या प्रकरणाचा भाग्यनगर पोलीस तपास करत आहेत। नांदेड शहरातील गाडीपुरा भागात महंत बाळगीर महाराज मठ आहे। या मठाचे संत हरिगिर दत्तगिरी गिरी महाराज प्रमुख आहेत। दर पौर्णिमा आणि अमावस्येला भाविक दर्शनासाठी मठात गर्दी करत असतात। भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडित महिला देखील 12 मे 2025 रोजी मठात दर्शनासाठी गेली होती। यावेळी महाराज आणि पीडित महिलेची ओळख झाली। महाराजाने महिलेचा मोबाईल नंबर घेतला, त्यानंतर दोघांमध्ये फोनवर संभाषण सुरू होतं। जून महिन्यामध्ये महिलेनं महाराजांना गुरु देखील केलं होतं। मी संन्यासी आहे, दरम्यान माझा वाढदिवस आहे, शुभेच्छा देण्यासाठी तू माझ्या घरी ये असा तगादा महाराजाकडून लावला जात होता। शिवाय लग्नाचा आमिष दाखवून महाराजाने महिलेच्या घरी जाऊन शरीर सुखाची मागणी करत अत्याचार केला असा आरोप पीडित महिलेनं केला आहे। लग्नाबाबत विचारणा केल्यानं मी संन्यासी आहे, लग्न करू शकत नाही, पैसे घेऊन प्रकरण मिटून घे अशी धमकी देखील दिली आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी कलम 69 351-2 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। संशयित आरोपी संत हरिगिर दत्तगिरी गिरी महाराज याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाची माहिती देताना पोलीस निरीक्षक संतोष तांबे काय म्हणाले आहेत ते एकदा पाहूयात। काल दिनांक 21 मार्च रोजी एक 47 वर्षीय महिला जी इतवारा भागातील एका मठामध्ये दर्शनासाठी जात होती आणि तिच्यासोबत तेथील एका 40 वर्षीय महाराजाने तिच्यासोबत संपर्क तयार केला आणि त्या संपर्कातून तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून तिच्या घरी येऊन 1 वेळा व इतर 2 वेळा असे म्हणून 3 वेळा लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर काही दिवसांनी लग्न करण्यास नकार दिला। म्हणून सदर महिलेने काल रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा क्रमांक 157/26 कलम 69 351-2 BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि पुढील तपास चालू आहे। आरोपी ताब्यात घेतलेला आहे, तपास चालू आहे। तर ती महिलेने असं उल्लेख केला की तिला गुरु मानलं होतं महाराजांना, असं काय? हा, तिने त्यांना गुरु मानलं म्हणून त्यांच्या संपर्कात होती। दरम्यान नांदेडमधील या घटनेमुळे पुन्हा एकदा धर्माच्या आडून होणाऱ्या गैरप्रकारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मुंबई तकसाठी कुंवरचंद मंडले, नांदेड।